तर हा माझा फोटो, हा फोटो आहे 12 सप्टेंबरचा. ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर हे फोटो आहे असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे. दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो. हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे. 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही. हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे. माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी आहे, कुठेही हाताला जखम नाही. हा 4 सप्टेंबरचा आहे. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे. कुठेही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा आहे. कोणतीही हाताला जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही. आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते. त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे.